परभणी शहरातील अनेक रस्त्यांबरोबरच शहरातून जाणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। परभणी वसमत महामार्गावर चिंतामणी महाराज मंदिर आणि असोला परिसरात खड्डे झाल्याने नागरिकांना वाहन चालवणं अतिशय कठीण झालंय। तिकडे परभणी जिंतूर महामार्गावरील कॅनल परिसरातही अशीच परिस्थिती आहे। एवढी दुरवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। एकीकडे शहरातील रस्ते आणि दुसरीकडे महामार्ग दोन्हीकडे अवस्था सारखीच झाल्याने परभणीकरांचे प्रचंड हाल होत आहेत। लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। तर नाशिक असो, परभणी असो, मुंबई गोवा महामार्ग असो, सगळीकडे अशा रीतीनं खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ग्रामपंचायत असो, जिल्हा प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, कोणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत। नागरिक आता सरकारला सवाल उपस्थित करतात की त्यांचे हाल नेमके कधी संपतात। त्याला जसं काय सवय झाली धुळीमध्ये आणि असे खड्डे, एक तर परभणी महानगरपालिकेमध्ये सगळ्या गल्ली बोळात खड्डे आहेत आणि मेन हायवे रोडला पण तुम्ही बघू शकता कसे खड्डे आहेत। इतक्या जनतेला एवढा त्रास आहे परभणीतल्या, सगळीकडे महानगरपालिका जेवढा त्रास आहे, भरपूर कामं नाहीत, काय नाही। वाहन चालवायचं वर्दळी मधलं जीवन खूप धकाधकीचं असताना अशा खड्ड्यामधून जाताना परभणीमध्ये रोज आमची कसरत व्हायला लागली आणि ह्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा इजा झाल्यात। आम्ही कधी पडलो, कधी आमच्यासोबत आमचे मित्र पडलेत, कधी आमचे स्वतःचे लेकरं पडलेत। इतकंच काय तर आमचं गाई म्हशी रस्त्याने एखाद्या वेळेस रोड क्रॉस करणारे खड्ड्यात जाऊन ते पण पडलेत। पण आता दुर्दैव म्हणता येत नाही याला, प्रगती तर व्हायली। इथं पहिलं आमचं पाणी साचायचं ते पाणी चाललंय, पण आता खड्ड्यामुळे त्रास व्हायला लागलाय। त्या ठिकाणी मोठारे खड्डे पडलेले आहेत आणि याचा वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। छोट्या गाड्यांना सुद्धा खूप त्रास होत आहे, मोठ्या गाड्यांना सुद्धा त्यांच्या तिथं खाली चेंबरला ह्याला मार लागत आहे। तसंच या खड्ड्यांमुळे या ठिकाणी आम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत आहे व खूप मोठ्या प्रमाणात धूळ आणि ह्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।